नमस्कार. माझं नाव कमलाकांत सावळतारी, अध्यक्ष गोमंतक गौसेवक महासंघ, संचालित सिकेरी गोशाळा. ही आपली गोशाळा जी आहे ती 2015 साली सुरू झाली 2 गायीच्या माध्यमातून आणि आजच्या घडीला ही संख्या जी आहे ती 5,500च्या वरती आहे. या 2 गायी ज्या आम्ही आणल्या होत्या ते दोन्ही गायी इंजर्ड होत्या, ॲक्सिडेंटल गायी होत्या आणि त्यांची ती सेवा करता करता आम्हाला गाईचं प्रेम जे आहे ते मिळायला लागलं आणि संपूर्ण गोवेकर जे आहे आणि गोव्यातील बाहेर मंडळी पण आहे तीसुद्धा इकडं येऊन या गोशाळेला मदत करीत आहे. गोव्यातील आपलं ICR जे आहे त्या ICRने आपल्याला आपली श्वेत कपिला म्हणून गोव्याची गाय, जिला आम्ही आता राजमाता म्हणतो आहे, अशी एक ओळख जी आहे ती आम्हाला दिली. त्याच्याबद्दल ICRचे आम्ही खरोखरच आभारी आहोत आणि त्यांना आम्ही धन्यवाद देतो. त्याच्याचबरोबर हे काम पुढं जावं आणि मोठं व्हावं म्हणून आपले ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट आणि सगळे इतर सरकारी खाती जे आहे त्यांना आपल्याला खूप मदत केली आणि त्यातल्या त्यात खास ॲनिमल हजबंड्री डिपार्टमेंट जो आहे त्यानं ही गोशाळा वाढवण्यासाठी आणि त्या गायींना लागणारं खाण जे आहे ते देण्यासाठी किंवा इतर सगळ्या गोष्टीसाठी सरकार आपल्याला वेळोवेळी मदत करत आहे. सरकार खूप मदत करत असताना मला विशेष आभार मानायचा आहे आणि सांगायला इच्छितो मी, गोव्याचे माजी मुख्यमंत्री आपले मनोहर पर्रीकर भाई यानं या कार्याला आपल्या चालना दिली आणि त्याच्यानंतर आता विद्यमान गोव्याचे मुख्यमंत्री त्यानं तर ही गोशाळा आणि गायीवरती खूपच त्यांचं प्रेम आहे. त्यांनी एक दूरदृष्टी ठेवून गोव्यात अनेक गोशाळा व्हाव्या म्हणून अजूनसुद्धा ते प्रयत्नरत आहेत. त्याच्याचबरोबर इतर जे गोप्रेमी आहे या गोप्रेमींचीसुद्धा या गोशाळेसाठी खूप मदत जी आहे ती लागलेली आहे आणि प्रत्येक गाय जी आहे ही गाय आपली गाय म्हणून अशी गाईला दत्तक घेणारी माणसंसुद्धा आज पुढं येत आहे. जवळजवळ 200-250 गायी ज्या आहेत त्या आपल्या दत्तक घेतलेल्या आहे. आणि याच्या पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर आम्ही इकडं या गायींना घेऊन आल्यानंतर त्यांच्यावर उपचार तर करतोच आणि उपचार करण्यासाठी आपल्याकडं इकडं डॉक्टरची टीम आहे. 1 डॉक्टर 4 पॅरावेट्स अशी मोठी टीम आहे आणि या लोकांनासुद्धा ती ट्रेनिंग जी आहे ती त्या लोकांनी डॉक्टर लोकांनी आपल्या गोशाळेत काम करणाऱ्या माणसांना ट्रेनिंग चांगल्यापैकी दिलेली आहे आणि गोशाळेत गुरांची शुश्रूषा जी आहे ती चांगल्या प्रकारे होत आहे. या क्षणाला आपल्याकडं अनेक प्रकारच्या देशी ब्रीड्स आहेत. त्यात आपली गोव्याची ब्रीड आहे ती श्वेत कपिला आहे, मग गीर आहे, मग सहीवाल आहे, रेड सिंधी आहे, किल्लार आहे आणि देवणी अशा प्रकारच्या ब्रीड्स ज्या आहेत ते सध्या आपल्याकडे आहे. आणि आम्ही आता संपूर्ण भारतातील एक ब्रीड जे आहे ते गोवेकरासाठी इकडं उपलब्ध करण्याची आपली मनीषा आहे, आपली इच्छा आहे. शेतीच्या बाबतीत सांगायला गेलो तर आम्ही खूप प्रयत्न केलेले आहे नैसर्गिक शेती करण्यासाठी आणि सरकारनं पण तो विषय जो आहे तो उचलून धरलेला आहे आणि नैसर्गिक शेती जी आहे ते आम्ही करत आहोत. आणि करताना शेतीच्या बाबतीत सांगायला गेलो तर किती प्रकारचं भाताचं बियाणेसुद्धा जे आहे ते आम्ही इकडं सांभाळण्याचं काम जे आहे ते केलेलं आहे. आता पुढं जाऊन सांगायचं म्हटलं तर सरकार ज्या ज्या योजना शेतीसाठी राबवत आहे त्या योजनांमध्ये आम्ही सहभागी होऊन आपलं काम जे आहे ते पुढं आम्ही चालू ठेवलेलं आहे. आपल्याकडं या जेवढ्या गायी आहे त्या गायींचं दिवसाचं शेण जे आहे ते आपल्याला जवळजवळ 45-50 टन शेण मिळतं आहे. आणि त्या शेणापासून आम्ही काय करतो तर शेणापासून आम्ही लाकडं बनवतो, शेणापासून आम्ही त्या गोवऱ्या बनवतो, शेणापासून आम्ही खत तयार करतो, शेणापासून आम्ही पॅलेट तयार करतो. गोमूत्र जे आहे ते गोमूत्राचं आणि शेणाचं मिश्रण करून त्यात जे काय घटक घालावे लागतात ते घालून आम्ही खत तयार करतो आहे. आणि त्याच्याचबरोबर गोमूत्र जे आहे हे गोमूत्र आम्ही डिस्टिल करतो आहे. डिस्टिल करून अर्क जे आहे ते आम्ही तयार करतो आहे
आणि हे गोर अर्क जे आहे ते परत विविध कारणासाठी वापरलं जातं. केंद्र सरकारने जो नैसर्गिक शेतीवर आता भर दिलेला आहे आणि त्याच्यावर जे काम चालू आहे, हे काम आम्ही इकडं जवळजवळ 4-5 वर्षापूर्वीपासून सुरू केलेलं आहे. आम्ही तयार केलेलं खत त्यात जीवामृत आणि घनजीवामृत हे 2 मुख्य घटक जे आहे ते आम्ही इकडं नैसर्गिक शेतीसाठी तयार करून विकतो. ज्यांना माहीत आहे ते इकडून आपल्याकडून ते खत घेऊन जातात आणि नैसर्गिक शेती करतात आणि आम्हाला येऊन त्याचा रिझल्ट जो आहे तो पण सांगतात. म्हणून खूप बरं वाटतं.